पहिल्या चेंडूवर रिव्हर्सिव्हचा फटका खेळण्याचा प्रयत्न फर्स्टला शरीरावर जाऊन आदळला. विकेटचं पतन. सिद्धेशला यश मिळतंय. मंगेश वैदी माघारी. तर या मॅच साठी अमोल म्हात्रे सरांसाठी खास अमेरिकेवरून महेंद्र खिल्लारी यांच्या शुभेच्छा आल्यात. तर अमेरिकेतील कॅलिफोर्निया या ठिकाणी महेंद्र खिल्लारी हा सामन्याचा आनंद अजूनही घेत आहेत. तर नवीन फलंदाज मैदानात उतरत आहेत दिलेश देवरुखकर. संदीप यादवच्या जोडीला मंगेश वैदी काहीसा निराश जरूर केलंय. खुल्या गटातील स्पर्धा ग्रामीण स्पर्धांमध्ये रनआउट झाला आणि खुल्या गटातील मात्र दोन्ही मॅच मध्ये खराब शॉर्ट सिलेक्शन पाहायला मिळालं. आणि मंगेश वैदी जो एक मुंबईतील नामवंत फलंदाज अव्वल 10 फलंदाजांमध्ये गणला जाईल असा फलंदाज मात्र आजच्या दिवसात मात्र निराश केलं त्याच्या फलंदाजीने. पुन्हा एकदा रफ्तार का राजा सिद्धेश वाऱ्याच्या वेगाने गोलंदाज. जेवढी लांबवरची खेळपट्टी आहे तेवढाच लांबवरचा रनअप सिद्धेशचा पाहायला मिळतोय गोलंदाजी मार्गवर. संदीप यादव नॉन स्ट्राईकला, स्ट्राईकवर दिलेश देवरुखकर. हो खोलवर टप्प्यात हा चेंडू समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. डायरेक्ट हिट या ठिकाणी होताना पाहायला मिळते. दिलेश देवरुखकर देखील माघारी परततोय. कल्पेश माहुलकर, कल्पेश कडक डायरेक्ट हिट झाला. विकेटचं पतन. अर्थातच महेश आपल्या माध्यमातून हे गाणं ऐकवलं गेलं आणि ज्यांना कदाचित किंचितशी झोप लागायला सुरुवात झाली होती त्यांची झोप उडाली असेल. तर जाऊयात मॅच कडे. पुन्हा एकदा 2 विकेट माघारी परतायत. अर्थातच मंगेश बाद होतोय आणि बॅक टू बॅक दिलेश देखील बाद होतोय. नवीन फलंदाज मैदानात मनीष सिंग फलंदाजीसाठी जातोय उर्फ पापे. सिद्धेश वाऱ्याच्या वेगाने गोलंदाजी सुरू आहे. हा चेंडू बॅकफुटला जात खेळण्याचा प्रयत्न आणि नो बॉल. आजची रात्र नो बॉलची आहे की काय. स्प्रिट असणार आहे यानंतरच्या चेंडूवर. ओव्हर स्टेपिंगचा नो बॉल. या अगोदरच्या सामन्यामध्ये देखील सिद्धूच्या माध्यमातून नो बॉल पाहायला मिळाला होता आणि याही मॅच मध्ये नो बॉल पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या अकाउंट पण होते 4 षटकांचा हा सामना. आजची रात्र जर पाहिली तर भल्या भल्या संघांना हादरे बसलेले आहेत. पराभवाचे धक्के सहन करावे लागले. कारण जर पाहिलं तर साजिद बाग तळोजा सारखा म्हणजे बलाढ्य संघ या ठिकाणी अजिंक्य पनवेल सारख्या संघाला उरणच्या संघाने पराभूत केलं आणि उरणच्या संघाला पराभूत केलं. गावठाणच्या संघाने पराभूत केलं आणि अंतिम फेरी गाठली. तर हे क्रिकेट आहे. या क्रिकेटच्या खेळामध्ये कधी काय होईल याचा मात्र नेम नाही. तर गोलंदाजीसाठी सिद्धेश. तर फ्री हिट असणार आहे. पाहूया या फ्री हिटचा फायदा घेतला जातोय का संदीप यादवच्या माध्यमातून. फ्री हिट एकाही फलंदाजाने आतापर्यंत फ्री हिट सत्कारने लावताना पाहायला मिळालेलं नाहीये. निर्धाव जात आहेत फ्री हिटचे चेंडू. परंतु वारंवार नो बॉल पाहायला मिळाले. बरेचसे नो बॉल पाहायला मिळाले. खूप कमी वेळा पाहायला मिळतं. एवढे नो बॉल एखाद्या स्पर्धेमध्ये गेलेले आहेत ते पाहायला मिळतात या ठिकाणी. म्हणजे पंचांचा निर्णय अचूक आहे हे लक्ष अतिशय पाहायला मिळते चांगल्या. तर संघाची धावसंख्या स्थिर असणार आहे. 1 धावांवर सिद्धेश उलावळे पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. संदीप यादव आता मात्र मोठी फटकेबाजी करावी. गडी पिथरला घरात पशिरला बाहेर निघना भावोजी. कंटाळ गुंता चिकार चिंता धडान दोरा घावोजी. ए बो 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 भाटा. तर बो 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 भाटा. ए बो 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 भाटा.
यानंतर ग्रामीणची फायनल खेळवली जाणार आहे याची नोंद घ्यायची आहे. खोपटा अर्थातच पूर्व विभागातील संघ आणि त्यांच्या बरोबरीने नावा या दोन बलाढ्य संघामध्ये फायनलची मॅच असेल. दोन्ही संघांच्या संघनायकांनी नाणेफेकीचा गोल करण्यासाठी यायचंय. तर पहिल्याच षटकात 3 हादरे दिले जात आहेत. अर्थात 2 खेळाडू धावाच्या रूपात बाद झालेले आहेत. एक लेग बिफोर विकेटच्या रूपात मंगेश आघाडीची फळी माघारी परत तर मैदानात फलंदाजीसाठी सचिन काटकर फलंदाजीला गेलाय. ज्या सचिन काटकरच्या माध्यमातून परवाचा दिवस या ठिकाणी गाजवला गेला आणि ज्या सचिन काटकरच्या माध्यमातून माहुलच्या टेनिस बॉल क्रिकेटला एक नवसंजीवनी मिळाली. मंगेश वैती आणि कल्पेश माहुलकरला एक नवीन साथीदार मिळाला ज्याच्या माध्यमातून सुरेख फलंदाजी सध्याच्या घडीला माहुल संघ करतोय आणि आपली कामगिरीचे छाप टेनिस बॉल क्रिकेट जगतावर सोडतोय. तोच सचिन काटकर स्ट्राईकवर सज्ज होतो तर गोलंदाजीसाठी सिद्धेश. बॅकफुटला जा चेंडू पॉइंटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न परंतु सिद्धेश उलवलेचा हा चेंडू टप्पा पडल्यानंतर उसळी होत घेतोय आणि कट होऊन थेट यष्टीरक्षकाचा भेद घेतोय. धावसंख्या स्थिरावलेली आहे ती 1 धावेंवर आणि ती 1 धाव मात्र नो बॉलच्या स्वरूपात आलेली आहे. अन्यथा एकही धाव घेऊ दिलेली नाही. या षटकामध्ये अप्रतिम गोलंदाजीचा नजारा पेश केलाय तो सिद्धेश उलवलेने. अर्थातच रफ्तार का राजा सिद्धेश. पुन्हा एकदा सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते. एकही धाव या षटकामध्ये आली नाही. निर्धाव षटक पाहायला मिळते. एक अतिरिक्तची धाव केवळ पाहायला मिळाली. अप्रतिम गोलंदाजी सिद्धेश उलावळेच्या माध्यमातून केवळ 1 धाव. 4 षटकांचा सामना. धाव अजूनही 3 षटक बाकी आहेत. पाहूया कुठपर्यंत मजल मारली जाते. तर गोलंदाजी मार्कवर येतोय सुनील यादव. गोलंदाजी मार्कवर येतोय. 2 वर्षापूर्वी हाच गोलंदाज मात्र उत्तर प्रदेशातून मुंबईत दाखल झाला आणि गेल्या 2 वर्ष चांगला परफॉर्मन्स पाहायला मिळतोय. उत्तर प्रदेशातील क्रिकेटमध्ये देखील चांगली छाप सोडली होती आणि याच उत्तर प्रदेशातून आणखी काही खेळाडू या वर्षीच्या हंगामामध्ये मुंबईमध्ये दाखल झालेत आणि आगामी शक्ती चषक असेल सुप्रीमो चषकात त्यांचा परफॉर्मन्स पाहायला मिळेल. सुनील यादव फ्रॉम उत्तर प्रदेश. विकेट केला जातोय. मोठा फटका परंतु समोरच्या दिशेने मारलेला हा फटका. एकच धाव मिळेल. या फटक्यावर धावा बनवाव्या लागतील. एक समाधानकारक धाव संख्येपर्यंत जावं लागेल कारण पहिली धाव जी बॅटनी निघाली आहे त्याच्या सर्व सहकार्यांनी टाळ्या देखील वाजवल्या. कारण होऊ शकतात क्रिकेटमध्ये कारण 3 षटक अजूनही बाकी आहे. एका चांगल्या धाव संख्येपर्यंत गेल्यानंतर 41 धावांपर्यंत देखील फाईट चांगली होऊ शकते. विक्रोली संघाचा गोलंदाजी अटॅक जर पाहिला तर त्या पद्धतीची फलंदाजी करावी लागेल. सचिन काटकरला एक संधी मिळाली विक्रोली संघात खेळण्याची आणि प्रत्येक जण हा संधीची वाट पाहत असतो आणि आज मात्र सचिन काटकरला ती चालून आली आहे. कशा प्रकारचा परफॉर्मन्स राहतोय. एका मोठ्या स्टेजवर संधी मिळाली आहे. तर गोलंदाजी मार्कवर सुनील यादव. कमल चषक 2017 भारतीय जनता पार्टी नवीन सेवा. बिग हिट. मोठा फटका. सचिन काटकरच्या बॅट मधून निघालेला हा मोठा फटका. माहुलगाव ब्रँडेड फटका. 6 धावांनी मात्र धावफलक पुढे सरसावतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 8 धावांवर. क्रिकेटच्या खेळामध्ये कधी काय होईल याचा मात्र नेम नाही. पाहूया तोच क्रिकेटचा खेळ काय रंग दाखवतोय या सकाळच्या सत्रामध्ये कारण 4 वाजलेले आहेत. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक चेंडूवर 1 बाउन्स. गौरव शुक्ला 1 धाव मिळेल. एका धावेने संघाची धावसंख्या
डीप मिडॉनच्या दिशेने गौरव चेंडूवर आला. धावसंख्या 1 ने पुढे सरसावली. 9 धावांवर धावसंख्या जाऊन पोहोचते. षटक क्रमांक दुसरं सुरू असताना सुनील यादव याचं स्ट्राईकवर असणार आहे मनीष. मनीषने या अगोदरची मॅच जर पाहिली तर एक हाती जिंकून दिली होती, कारण 42 धावांचं टार्गेट होतं. 34 धावा एकट्याने बनवले होते या अगोदरच्या मॅच मध्ये. तोच मनीष सज्ज होतोय फलंदाजीसाठी. समोरच्या दिशेने चेंडू टोलवला जातोय. क्षेत्ररक्षक येत आहेत कल्पेश माहुलकर. अतिशय चपल क्षेत्ररक्षक देखील आहे. धावसंख्या 1 धावसंख्या जाऊन पोहोचते ती 10 धावांवर. दुसरं षटक सुरू असताना सचिन काटकरच्या बरोबरीने फलंदाजी करतोय मनीष सिंग. एक षटकार सचिन काटकरच्या बॅट मधून पाहायला मिळालाय. माहुल संघाचा कर्णधार म्हणून देखील आपण याला पाहतो सध्याच्या घडीला. माहुल कोळीवाडा, माहुल गाव. खोलवर टप्प्याचा हा चेंडू पॉइंटच्या दिशेने सचिन काटकर ब्रँडेड फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक चेंडूवर दुसऱ्या धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. अतिशय चपळाईने दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते. धावसंख्या 2 ने वर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 12 धावांवर. सचिन काटकर मात्र डावाला आकार देण्याचं काम करतोय. एकेरी दुहेरी धावा घेत संघाची धावसंख्या पुढे नेण्याचं कार्य करतोय. मायनस चेंडूवर प्रहार आणि चांगल्या चेंडूला सन्मान देत एकेरी दुहेरी धावा देखील काढण्याचं काम केलं जात आहे आणि धावसंख्येला आकार देण्याचं काम. हा चेंडू आता मात्र संयम ढळलेला पाहायला मिळाला. जागेवरून चेंडू फुल करण्याचा प्रयत्न झाला. फुटवर्क नव्हतं. चेंडूच्या रेषेत जाऊ शकला नाही. निर्धाव चेंडूची सांगता. षटक संपते 12 धावा 2 षटकाच्या समाप्तीनंतर. परंतु या षटकामध्ये तब्बल 11 धावा आल्यात, ज्या पहिल्या षटकात केवळ 1 धाव आली होती अवांतरच्या स्वरूपात. अजूनही 2 धावा षटक बाकी आहेत. विक्रोलियन्स कुठपर्यंत जाऊन पोहोचतोय. मुंबईतील एक डिसिप्लिन संघ म्हणून ओळखला जातो. मुंबईतील सर्वाधिक शिस्तबद्ध संघ म्हणून सातत्याने गेली 4 वर्ष पुरस्कार ज्या संघाला मिळतात मुंबई शहरामध्ये, तो संघ विक्रोलियन्स विक्रोळी. गौरव शुक्ला गोलंदाजी मार्कवर येतो तिसरं षटक घेऊन. गौरव शुक्ला गोलंदाजीसाठी. हा चेंडू अखूट टप्प्याचा पूल करण्याचा प्रयत्न होता. चेंडू हवेत जातोय आणि विकेटचं पतन मनीष बांधून माघारी परततोय. छोटा कद और पेट बड़ा है, पैसे वाला सेठ खड़ा है. सेठ कितना प्लेट मस्का मार के. छोटा कद और पेट बड़ा है, पैसे वाला सेठ खड़ा है. इसको है खाने का चस्का. तवा गरम है रघुमार दे मस्का. चल भिड़ू चल मिले रकम बड़ी. चल भिड़ू चल मिले रकम बड़ी. धन्यवाद डीजे. खोपटा संघाचे कर्णधार या ठिकाणी उपस्थित राहत आहेत. तर बाद होत आहेत मनीष आणि त्यांची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज लकी मैदानात जातोय, जो विक्रोलियन्स संघाला सातत्याने लकी ठरलाय. संकट मोचक म्हणून धावून आलाय आणि ज्या खेळाडूच्या नावावर देखील 6 चेंडूत 6 षटकार मारण्याचा विक्रम आहे असा लकी बाजवा, अर्थातच लकी बाजी फलंदाजीसाठी मैदानात दाखल झालाय. हा चेंडू एक वेगळ्या पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न होता. हवेत चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक कल्पेश झेल मात्र या ठिकाणी सुटतोय तो कल्पेश माहुलकरच्या माध्यमातून. आजची रात्र झेल सुटण्याची आहे की काय? झेल जर मोजले तर माझ्यामध्ये 15 पर्यंत गेले असतील जे झेल सुटलेले आहेत. आणि नो बॉल आणि झेल सुटणं या 2 गोष्टी मात्र आजच्या रात्री तर लक्षात राहण्यासारख्या आहेत. धावसंख्या 1 ने पुढे सरसावली. 13 धावांवर जाऊन पोहोचते. गौरव शुक्ला तर स्ट्राईक वर आहे लकी. सरळ बॅटने चेंडू समोरच्या दिशेने खेळला जातोय. एक धाव मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे सरकते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 14 धावांवर. सचिन काटकर. संधी मिळाली. संधीचं सोनं होणं गरजेचं आहे. याच सचिन काटकरच्या माध्यमातून परवाचा दिवस गाजवला गेला. या मैदानात सुरेख खेळी केली. खोलवर टप्प्याचा हा चेंडू बीट होतोय. फलंदाज बीट होतोय कीपर, परंतु पाठीमागच्या क्षेत्ररक्षकाने चेंडू अडवला गेलाय. धावसंख्या 1 ने पुढे सरसावते.
धावसंख्या 14 धावांवर तिसरं षटक सुरू असताना अतिशय तिखट मारा केला जातो या ठिकाणी गोलंदाजांच्या माध्यमातून. प्रत्येक गोलंदाजाने सिद्धेश तदनंतर मात्र काहीसा मागणं ठरला होता. 15 धावा झाल्यात, माफ करा. पंधरा धावा धाव फलकावर आहेत. नावा संघाचा संगणक घ्यायचंय. अखो टप्प्याचा हा चेंडू सुरेखरित्या डोलावला जातो. लकी बाजी ब्रँडेड फटका 6 धावांसाठी. ही लकीची खासियत आहे. तर षटक संपतात. 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली ती 21 धावा धाव फलकावर झाल्या आहेत. शेवटचा आणि अंतिम षटक घेऊन गोलंदाजीसाठी आमंत्रित केलं जात आहे. वयाच्या 20व्या वर्षी इनामपुरी गावाचं नाव टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर घेऊन आलेला खेळाडू, तर वयाच्या 20व्या वर्षी रायगडच्या संघात देखील निवड झालेला खेळाडू गोलंदाजी मार्कवर येतोय. अंगद पाटील गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. रफ्तार का राजा म्हणून देखील ओळखला जातो. कमी वयामध्ये त्याची दखल मात्र टेनिस बॉल क्रिकेट जगताला घ्यायला लावली इनामपुरी गावाची. तोच गोलंदाज गोलंदाजीसाठी येतोय. अंगद पाटील गोलंदाजीसाठी. विकेट केला जातोय. कव्हरच्या दिशेने मारलेला हा चेंडू, वन बाउंड चेंडू सीमारेषा सचिन काटकरच्या बॅटमधून निघाला फटका 4 धावांसाठी. तर सुरेख फटका मारला जातोय. सचिनच्या फलंदाजीचे हेच वैशिष्ट्य आहे. फलंदाज गोलंदाजाला स्थिरावू देत नाहीये, फलंदाजची स्ट्रेंथ कळू देत नाहीये. कारण कव्हर्सला फटके मारतो, पॉइंटला फटके मारतो, मिड विकेटला फटके मारतो, स्क्वेअर लेगला फटके मारतो, मैदानाच्या चौफेर टोलेबाजी करतो. तर गोलंदाजीसाठी अंगद पाटील. हा चेंडू अधिक वेगाने टाकला जातोय. पहिल्या चेंडूवर युद्ध फलंदाजाने जिंकलं, तर दुसऱ्या चेंडूवर युद्ध गोलंदाजाने जिंकलं. वेग बरंच काही सांगून जातोय अंगद पाटीलचा, आणि वय अजून त्याच्याकडे फॅक्टर खूप महत्वाचा आहे. अजून 10 वर्ष अप्रतिम वेग त्याच्याकडे आहे, आणि या वेगाच्या जोरावर क्रिकेटवर अधिराज्य गाजू शकतो. हा चेंडू बिग हिट करण्याचा प्रयत्न, समोरच्या दिशेने चेंडू जातोय, क्षेत्ररक्षक चेंडूवर येतोय, आणि नो बॉल या ठिकाणी घोषित होतोय. आणि फ्री हिट मिळणार आहे. आजची रात्र झेल सुटण्याची आहे आता, आणि ती मात्र कदाचित आता बंद झाली होती की काय. झेल अप्रतिम पकडला, परंतु नो बॉलने मात्र या ठिकाणी साथ दिली. धावसंख्या 2 ने पुढे सरसावली. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 27 धावांवर. नावा संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय. निर्णय कळवायचा. अंतिम फेरीचा सामना ग्रामीणचा असेल. यानंतर 4 षटकांचा सामना असेल. यानंतर बिग हिट, बिग हिट, बिग 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 हिट. चेंडू जातोय. लकी बाजी ब्रँडेड फटका षटकार. तर पहिला फलंदाज आहे आजच्या रात्रीतील ज्याने फ्री हिटला षटकार मारलेला आहे. अर्थातच त्याचं नाव आहे लकी बाजवा, लकी बाजी. मी नेहमी सांगतो विक्रोलियन संघाचा संकट मोचक म्हणून कित्येकदा लकी ठरलाय असा हा लकी. लकी नाव देखील आहे त्याचं. विक्रोळीच्या टागोर नगर परिसरात राहणारा खेळाडू संघाची धावसंख्या वाढवतो, धावसंख्या नेऊन ठेवतो तो 33 धावांवर. लकी 2 मोठे फटकार पाहायला मिळाले.
हा चेंडू मात्र झेल मात्र सुटतोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय. शेकोटी ज्यांनी ज्यांनी पेटवली विनंती आहे त्या शेकोट्या बंद करायच्यात. धावसंख्या 2 ने पुढे सरकली. धावसंख्या आकार घेऊ लागली. जी पहिल्या षटकात थांबली होती तिला कुठेतरी रंग मिळतोय, तिला कुठेतरी वाव मिळतोय, तिला कुठेतरी वेग घेताना पाहायला मिळते. आणखी एखादा मोठा फटका विक्रोली असला मॅच मध्ये घेऊन येऊ शकतो, ज्या ठिकाणाहून फाईट होऊ शकते. अंगद पाटील हो बिग हिट. लकी बाजवा ब्रँडेड फटका. आणखीन एक खणखणीत षटकार लकीच्या माध्यमातून. तीन षटकार लकीच्या बॅट मधून आपल्या संघाची धावसंख्या वाढवत आहेत. संघाची धावसंख्या घेऊन जातोय तो 41. समाधानकारक धावसंख्येमध्ये लकी आज मात्र आपल्या संघाला लकी ठरलाय. पुन्हा एकदा मदतीला धावून आलाय संकटमोचक लकी. आणि अंगद पाटीलचं षटक महागडं ठरताना पाहायला मिळत आहे. तीन षटकांमध्ये 21 धाव होत आहे. या षटकामध्ये तब्बल आतापर्यंत 20 धावा आल्या. तर लकी तर शेवटचे काही चेंडू शिल्लक आहेत आणि धावसंख्या संघाची झाली ते 41 धावा झाल्यात. लकीची मात्र सुरेख फलंदाजी. 3 षटकार लकीचे मॅच मध्ये घेऊन आलेले आहेत. अंगद पाटील काहीशी मागणी जरूर ठरलेले आहेत. हा चेंडू समोरच्या दिशेने टोलवण्याचा प्रयत्न होतो. लकीच्या बॅट मधून निघतोय. एक धाव मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय अतिशय चपळतेने. 2 धावा या ठिकाणी. पाहूया तिसरा धावेचा प्रयत्न होतोय का. लकी मात्र बराचसा लांबवर गेलाय तोपर्यंत. आणि परंतु आपल्या संघाला समाधानकारक धावसंख्येपर्यंत जरूर घेऊन आलाय. 43 धावा धाव फलकावर झाल्यात. विजयासाठी 44 धावांची आवश्यकता. लकीच्या धावा आहेत त्यामध्ये 27 धावा लकीच्या मॅच मध्ये घेऊन आलेल्या आहेत आपल्या संघाला. आणि तब्बल 44 धावांचं लक्ष समोर ठेवलंय. 43 धावा झाल्या होत्या. 44 धावांचं लक्ष. 3 षटकारांच्या मदतीने 27 धावा लकीच्या. त्याला मात्र सचिन काटकरची लाभलेली साथ. 23 धावा लकीच्या माफ करा. आणि सचिन काटकरच्या 15 धावा. याच्या जोरावर विक्रोलियन्स 43 धावांवर जाऊन पोहोचला. विजयासाठी 44 धावांचं लक्ष. आता पाहूया हे 44 धावांचं लक्ष एसएन स्पोर्ट्स कल्याण संघाच्या माध्यमातून कशा प्रकारे पार केलं जाते ते पाहायचं आहे. बॅटिंग लाईनअप देखील अतिशय स्ट्रॉंग आहे. सिद्धेश शिवलावलेचं कौतुक करावं लागेल. निर्धाव षटक टाकलं.
सामना सुरू करायचा आहे. सलामी जोडी लवकरात लवकर मैदानात पाठवायची आहे. 44 धावांची आवश्यकता 4 षटकांमध्ये. 24 चेंडू आणि 44 धावांची आवश्यकता. क्रिकेट रसिकांचं मी आभारी आहे जे क्रिकेटचा सामना पाहत आहेत. सकाळ झाली तरी डोळ्यात तेल घालून सामन्याचा आनंद घेत आहेत. क्रिकेट वेड्या क्रिकेट रसिकांचं हे लक्षण आहे. 44 धावांचं लक्ष समोर असताना तर सलामीची जोडी मैदानात जाताना आपल्याला पाहायला मिळेल. सलामीची जोडी मैदानात दाखल होते. असलम शेख टेनिस बॉल क्रिकेट मधील एक लिजेंड खेळाडू, दिग्गज खेळाडू, तर दुसऱ्या बाजूला ओमकार पाटील, ज्या ओमकार पाटीलने देखील वयाच्या 22व्या वर्षी मुरबी गावचं नाव टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर एका सर्वोच्च स्थानी नेऊन ठेवलेला आहे. तोच ओमकार पाटील फलंदाजीसाठी मैदानात दाखल होतोय. ओमकार पाटील मॅन फ्रॉम मोरबी आणि त्याच्या बरोबरने असलम शेख. तर आता मात्र ही झुंज पुन्हा एकदा कॅप्टन कुल अमोल म्हात्रे आणि असलम शेख यांच्या मधील ही झुंज आहे. 44 धावांचं लक्ष समोर ठेवलंय. 4 षटक आणि 44 धावा तर गोलंदाजीसाठी असणार आहे. या अगोदरच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच 2 षटकांमध्ये केवळ 9 धावा आणि तब्बल 5 विकेट घेणारा हा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय गिरीश कोचरेकर. जबरदस्त बहरात आहेत. त्याचीच दखल मुंबई संघात घेतली. मुंबई रायगड मॅच साठी याच गिरीश कोचरेकरची निवड झाली आहे. चेंडू बॅकफुटला जात पॉइंटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. धावबाची संधी परंतु एक धाव घेतली जाते. धावसंख्येचा श्री गणेशा होतोय. पहिल्या चेंडूवर पॉइंटच्या दिशेने मारलेल्या फटक्यावर स्ट्राईकवर मात्र येतोय ओमकार पाटील, टेनिस बॉल क्रिकेटचा मुरबी स्टार. गिरीश कोचरेकर गिरीश बिग हिट केला जातोय. ओमकार पाटीलच्या बॅट मधून निघालेला अप्रतिम फटका, मुरबी ब्रँड फटका 6 धावांसाठी. तर या ओमकार पाटीलची देखील मुंबई रायगड सामन्यामध्ये रायगड संघात निवड झाली आहे. अंतिम 14 मध्ये तोच ओमकार पाटील दाखवून देतोय षटकाराचा मुरबी क्लास. 6 धावा गिरीश सारख्या फलंदाजावर चढवलेला हल्ला, गोलंदाजावर चढवलेला हल्ला पाहायला मिळतोय तो ओमकारच्या माध्यमातून, ओमकार पाटीलच्या माध्यमातून. गिरीश पुन्हा एकदा विकेट करण्याचा प्रयत्न, लकी चेंडूवर येतोय आणि आता मात्र गिरीशने
या अगोदरच्या चेंडूवर जो मोठा फटका मारला होता त्याचं उत्तर दिलं विकेटने. बाद होतो या ठिकाणी ओमकार पाटील की यश मिळते गिरीशला. बाद होतोय ओमकार आणि ओमकारची जागा घेण्यासाठी मॅन इन फॉर्म स्वप्नील कांबळे फलंदाजीसाठी जातं. विचुंबे स्टार संघाची धावसंख्या पाहायला मिळते ती 7 धावांवर संघाची धावसंख्या पाहायला मिळते. स्वप्नील गिरीश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल. 44 धावांचं लक्ष समोर ठेवण्यात आलं विक्रोलियन्स विक्रोली संघाच्या माध्यमातून. गिरीश गोलंदाजीसाठी स्वप्नील कांबळेसाठी गोलंदाजी करेल गिरीश कोसरेकर. स्वप्नील हा चेंडू गिरीश कोसरेकरचा टेस्ट केली फलंदाजाला. आखूड टप्प्याचा चेंडू टाकला फलंदाजाच्या बॅटच्या पट्ट्यात काही येत नाही. व्हेरिएशन केलं जातं गिरीशच्या माध्यमातून. टप्पा पडल्यानंतर चेंडू कट करण्यामध्ये प्रसिद्ध असणारा गिरीश एक मोठा फटका सुरुवातीच्या काळात जरूर मारला परंतु त्यातून सावरतोय त्या धक्क्यातून सावरतोय. त्यानंतर विकेट मिळवली आणि त्यानंतरचा चेंडू निर्धाव टाकतोय. स्वप्नील स्ट्राईकवर आहे. 7 धावांवर धावसंख्या स्थिर आहे. हा चेंडू बिग करण्याचा प्रयत्न. हवेत चेंडू जाईल क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. विकेटचं पतन. स्वप्नील बाद होऊन माघारी परततोय. यश मिळते गिरीश कोसरेकरला. जशाच तसं प्रत्युत्तर. एक चांगली मॅच चांगली फाईट सुरू आहे. डीजे तर बाद होत आहे. स्वप्नील देखील बाद होऊन माघारी परत आहेत. पहिल्याच षटकामध्ये सामन्यात चुरस निर्माण झाली. मोठा फटका षटकार मारला परंतु तदनंतर 2 फलंदाजांना माघारी धाडण्यामध्ये गिरीश यशस्वी झालाय. तर नवीन फलंदाज मैदानात दाखल होतोय. ओमकार पाटीलचा छोटा बंधू अर्थातच विकी पाटील 19 वर्षाचा मुरबी स्टार फलंदाजीसाठी मैदानात जातोय. तर संघाची धावसंख्या 7 वर स्थिर असणार आहे. बॅक टू बॅक 3 चेंडू निर्धाव टाकले गेले गिरीशच्या माध्यमातून. 7 धावांवर संघाची धावसंख्या. हा चेंडू रिव्हर्स स्वीपचा फटका मारण्याचा प्रयत्न. हवेत चेंडू झेल सुटतोय. आणखी एकदा संधी मिळाली असलम शेख यांना. या अगोदरच्या मॅच मध्ये देखील संधी मिळाली होती असलम शेख यांना. तदनंतर मात्र एक मोठी खेळी केली आणि या ठिकाणी पहिलं षटक गिरीश कोसरेकरचं कौतुक करावं लागेल. कमी धावसंख्येमध्ये झुंज देत असताना विक्रोलियन्स पहिलं षटक 2 विकेट मिळवल्यात आणि केवळ 8 धावा दिलेल्या आहेत त्या गिरीश कोसरेकरने मागील मॅच प्रमाणे. आणि सामना अजूनही रंगतदार कायम ठेवली आहे. अर्थातच हा चांगला सामना होईल याच्या तीळ मात्र शंका नाहीये. मुंबई क्रिकेटची ठसर पाहायला मिळते. चुरस पाहायला मिळते. सामना कोणत्याही क्षणी सोडायचा नाही कसं तो मात्र या ठिकाणी विक्रोलियन्स संघाने दाखवून दिलाय. आणि अर्थातच लकी ज्यावेळेला मैदानात आला संकटात होता संघ परंतु संकटातून बाहेर काढलं आणि आता मात्र सामना पाहायला मिळतोय. ते 8 धावा एका षटकाच्या समाप्तीनंतर. तर विजयासाठी अजूनही 36 धावांची आवश्यकता असणार आहे. ती 3 षटकांमध्ये 18 चेंडू आणि 36 धावांची आवश्यकता विजयासाठी. तर गोलंदाजीसाठी आमंत्रित केलं गेलेलं आहे संदीप पवार. मुंबई क्रिकेट मधील आणखीन एक दिग्गज गोलंदाज. गेल्याच रविवारी माहुलच्या 1 लाख रुपये स्पर्धेमध्ये सर्वोत्कृष्ट गोलंदाजाचा मानकरी ठरला होता. विशेष म्हणजे स्टँडर्ड चार्टर्ड या बँकेकडून व्यावसायिक दर्जाचं लेदर बॉलचं क्रिकेट जो खेळाडू आपण खेळताना पाहतो तोच गोलंदाजी मार्कवर येतोय संदीप पवार. विक्रोलियन्स संघाला
सुगीचे दिवस दाखवणार हा गोलंदाज गोलंदाजी मार्कवर येतोय संदीप पवार. असलम यांच्यासाठी संदीप पवार एक नामवंत गोलंदाज तर एक कॅप्टन परंतु एक दिग्गज फलंदाज अशी लढत असणार आहे. हा चेंडू बिग हिट केला जातोय. असलम शेख ब्रँडेड फटका पाहायला मिळाला. चेंडू सीमारेषा बाहेर धुडकावून दिला 6 धावांसाठी असलम शेख. तर क्रिकेटच्या फलंदाजीला कलात्मकतेचा आविष्काराची जोड देताना पाहायला मिळतात असलम शेख आणि प्रत्येक फटक्यामधून क्लास दाखवून देत आहेत आपल्या फलंदाजीचा. रणजीपटू असलम शेख या ठिकाणी सर्वांची मन जिंकून घेतात. गेली 20 वर्ष टेनिस बॉल क्रिकेटवर धुमाकूळ घातलाय फलंदाजीने. लेदर बॉल क्रिकेट मधील देखील ए डिव्हिजन क्रिकेट मध्ये देखील कित्येक वर्ष अधिराज्य राहिले त्यांच्या फलंदाजीचा आणि आज देखील याही स्पर्धेवर आपल्या फलंदाजीचा आविष्कार सोडतायत. संघाची धावसंख्या 14. फलंदाजीसाठी असलम शेख पुन्हा एकदा सज्ज होतील. तर सामन्याला सुरुवात करायची आहे. पुन्हा एकदा असलम शेख यांच्या बॅटमधून निघालेला षटकार संघाची धावसंख्या पुन्हा एकदा वाढवतोय. स्वागत केलं संदीप पवारचं षटकार आणि असलम शेख यांनी आपल्या अनुभवाचा पूर्णपणे वापर करतायत. पूर्णपणे कस लावला जातोय आणि फलंदाजीचं सुंदर प्रात्यक्षिक दाखवलं जात आहे. ज्या पद्धतीने तुम्ही एसपी11 दादर मध्ये ऋषिकेश वैद्य यांना पाहता आपला अनुभव पूर्णपणाला लावून सुरेख फलंदाजी सादर करतात, त्याच पद्धतीने असलम शेख यांना देखील संपूर्ण हंगामामध्ये आपलं फलंदाजीचं कौशल्य दाखवताना पाहायला मिळालंय. विकेट करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा एक मोठा फटका असलम शेख यांच्या बॅट मधून निघताना पाहायला मिळतोय. 4 धावांसाठी जोरदार प्रहार केले जात आहेत. 4 धावा. यांच्या बॅट मधून पाहायला मिळाला. चौकाराने संघाची धावसंख्या पुढे सरसावली धावसंख्या जाऊन पोहोचली ती 18 धावांवर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते. असलम यांच्यासाठी पुन्हा एकदा संदीप पवार. बिग हिट पुन्हा एकदा बिग हिट केला जातोय. असलम शेख ब्रँडेड फटका. फलंदाजी आवडली असेल तर जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत या लाजवाब फलंदाजीसाठी. वयाची 40 ओलांडली परंतु लाजवाब फलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. तर डीजे तर जे मैदानाच्या बाजूने ज्या शेकोट्या पेटवल्यात अर्थातच आग ज्या पेटवली आहेत विझवायची आयोजक त्या ठिकाणी त्यांच्याकडे शरीरयष्टी त्यांची पाहिली तर अतिशय शांत क्रिकेटपटू मधून क्लास देखील पाहायला मिळतोय. चेंडूच्या मेरिटवर जाऊन खेळतायत आणि या चेंडूला दिशा देताना पाहायला मिळतात असलम शेख.
चांगल्या चेंडूचा सन्मान देखील देताना पाहायला मिळत आहेत आणि यंगस्टर्सना शिकण्यासारखं बरंच काही आहे त्यांच्याकडून. नवीन नवीन खेळाडूंना, ज्या दिग्गज खेळाडूंकडून कशा प्रकारे फलंदाजी करायची, शांत डोक्याने फलंदाजी कशा प्रकारे केली जाते, मेरिटवर क्रिकेट कशा प्रकारे खेळलं जातं, ज्या पद्धतीचा चेंडू त्या पद्धतीचा फटका कशा प्रकारचा असतो, या सर्व गोष्टी मात्र असलम शेख यांच्याकडून तुम्हाला शिकायला पाहायला मिळते. जे यंगस्टर्स आहेत त्यांच्यासाठी संघाची धावसंख्या पाहायला मिळते ती 24 धावा धावफलकावर. 20 धावांची आवश्यकता अजूनही आहे. पंधरा चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता. फुलटॉस चेंडू पुन्हा एकदा दिशा दिली, एक ताकदीचा वापर केला नाही, दिशा दिली आणि चेंडू पुन्हा एकदा सीमारेषा पार चौकार. लोअर फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता. सोपं नसतं लोअर फुलटॉस पद्धतीचा चेंडू खेळणं, परंतु चौकार. फुलटॉसचा चेंडू होता त्यावर मात्र लेग ग्लान्स केलाय आणि 4 धावा वसूल केल्या आणि संघाची धावसंख्या पुन्हा एकदा पुढे सरसावली. 28 धावांवर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते. विक्रोलियन्सने जे आव्हान उभं केलं होतं त्या आव्हानातील हवा काढून टाकण्याचं काम असलम शेख यांच्या माध्यमातून होत आहे. बिग हिट. आता मात्र चेंडू हवेत जातोय सचिन काटकर चेंडूवर आणि त्याच्याकडून झेल सुटतोय. कदाचित असलम शेख यांची फलंदाजी पाहायची होती की काय प्रेक्षकांना, त्यामुळे हा झेल सुटतोय. दुसरा झेल सुटतोय माझ्या मते. एक सुरुवातीला एक झेल सुटला आणि तदनंतर मात्र असलम शेख आहेत ते यांना मात्र थांबवणं कठीण झालं. संघाची धावसंख्या 30 धावांवर जाऊन पोहोचते. 44 धावांची आवश्यकता असताना विक्रोलियन्स विक्रोळी वर्सेस एसएन स्पोर्ट्स कल्याण. असलम शेख पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. अक्षय सुर्वे गोलंदाजी मार्कवर येतोय. व्हेरिएशन केलं जात आहे. अक्षय सुर्वेला संधी देण्यात आली या मॅच मध्ये. अक्षय सुर्वे गोलंदाजी मार्कवर, फलंदाजीसाठी असलम शेख. बॅकफुटला गेल्या सुरेख तारजा पुन्हा एकदा दाखवून देतात या फलंदाजी. या फटक्यामधून एक धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. पहा कॉल दिला आणि दुसरी धाव देखील पूर्ण केली. दर्जा प्रत्येक फटका क्रिकेटचा क्लास दाखवून देतोय. कलात्मकतेचा आविष्कार या ठिकाणी दाखवून देतोय. क्रिकेटच्या खेळामध्ये सुंदरता काय असते फलंदाजीतील ती मात्र असलम शेख यांच्या फलंदाजीतून जाणवते. प्रत्येक फटक्यामधून जाणवते. संघाची धावसंख्या 2 ने पुढे सरसावली आणि 33 धावांवर जाऊन पोहोचते. 11 चेंडू मध्ये 11 धावांची आवश्यकता. आता मात्र रिव्हर्सिव्हचा फटका खेळण्याचा प्रयत्न. 22च्या सुरुवातील 4 धावा. क्रिकेटच्या परिभाषेत धावा कशाही आल्या तरी चालतील, परंतु येणं गरजेचं आहे. डीजे तर ही क्रीडा स्पर्धा चंद्रकांत गरज साहेब यांचं आयोजन, भारतीय जनता पार्टी चिटणीस रायगड जिल्हा त्याच्या माध्यमातून आयोजन पाहायला मिळत आहे. 3ऱ्या वर्षामध्ये पुन्हा एकदा रिव्हर्सिव्हचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. स्वैर चेंडू वाईट बॉल पंच घोषित करतायत. संघाची धावसंख्या 38 धावांवर जाऊन पोहोचते. 6 धावांची आवश्यकता विजयासाठी. बिग हिट, मोठा फटका, असलम शेख ब्रँडेड फटका या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि 6 धावांनी विजय मिळवला जातोय. तर या अगोदरच्या मॅच मध्ये 34 धावा नॉट आउट आणि याही मॅच मध्ये
आणि याही मॅच मध्ये 33 धावा नाबाद. जोरदार टाळ्या असलम शेख यांच्या लाजवाब फलंदाजीसाठी झाल्या पाहिजे. तमाम क्रीडा रसिकांची देखील मन जिंकून घेतली, परंतु